आजचं जे लेक्चर आहे आपलं, त्या लेक्चरमध्ये आपण सेकंड टाईपच्या केमिकल रिएक्शन्स पाहणार आहोत. रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लीवेज ऑफ COH बॉन्ड इन कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये हा जो COH बॉन्ड आहे हा ब्रेक करणार आहोत आपण आणि यांच्या जागी दुसरे न्यूक्लिओफाइल आणणार आहोत, राईट. तर आता यांना ब्रेक करून आपण कोणकोणते कंपाऊंड्स तयार करू शकतो हे आपल्या लक्षात घ्यायचं आहे. इथे OH च्या जागी जर आपण Cl आणला तर अशा प्रकारे ऍसिड क्लोराईड तयार होईल. याला आपण काय म्हणू? ऍसिड क्लोराईड. म्हणजे नवीन आपल्याला काय आणायचं आहे? ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड आणि त्याच्या जागी Cl आणायचं आहे. तर असा ऍसिड क्लोराईड तयार करू शकतो आपण. त्यानंतर इथे NH2 ग्रुप आणू शकतो आपण, NH2 ग्रुप निगेटिव्ह. आणि असा जर आपण NH2 ग्रुप आणला तर याला आपण काय म्हणणार आहोत? अमाइड तयार करू शकतो. बघा, OH च्या जागी NH2 ग्रुप आणून आपण काय तयार करू शकतो? अमाइड तयार करू शकतो, है ना. नेक्स्ट आपण अनहायड्राइड सुद्धा बनवू शकतो. ऍसिड मधून वॉटर काढून आपण अनहायड्राइड बनवू शकतो. मग वॉटर काढायचं आहे म्हणजे डिहायड्रेशन करायचं आहे. तर P2O5 नावाचा डिहायड्रेटिंग एजंट जर आपण ऍसिड मध्ये टाकला तर याच्यापासून या फंक्शनल ग्रुपला ब्रेक करून आपण या जागी असा एक OC डबल बॉन्ड O असा अनहायड्राइड बनवू शकतो. याला आपण काय म्हणतो? ऍसिड अनहायड्राइड. म्हणजे आपण ऍसिड अनहायड्राइड सुद्धा तयार करू शकतो, है ना. त्यानंतर इथे आपण OR ग्रुप सुद्धा आणू शकतो, म्हणजे इस्टर सुद्धा बनवू शकतो. आणि म्हणून ऍसिड पासून, कार्बोक्सिलिक ऍसिड पासून आपण हा OH ग्रुप रिप्लेस करून याच्या जागी OR ग्रुप सुद्धा आणू शकतो, है की नाही. आणि जर OR ग्रुप आणला आपण तर त्याला आपण काय म्हणू? OR नवीन ग्रुप जर इथे आणला अल्कॉक्सी ग्रुप तर याला आपण काय म्हणू? इस्टर, है ना. तर ह्या खालच्या दोन्ही डिहायड्रेशन रिएक्शन्स आहेत, ठीक आहे. आणि वरच्या सुद्धा आपल्याला हे OH ग्रुप रिप्लेस करून त्यांच्या जागी दुसरा ग्रुप आणायचा आहे. तर एक ऍसिड क्लोराईड तयार करू, अमाइड बनवू, अनहायड्राइड बनवू आणि इस्टर बनवू. तर या टाईपच्या रिएक्शन्स आपण 1 बाय 1 फॉलो करणार आहोत. म्हणजे सरळ सरळ आपण कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये हा COH बॉन्ड ब्रेक करून रिएक्शन्स करणार आहोत. तर पहिली जी रिएक्शन्स आहे चार्ट मधली ती आपण समजून घेऊ. सुरुवातीला आपण काय तयार करणार आहोत? फॉर्मेशन ऑफ ऍसिड क्लोराईड. काय तयार करू? फॉर्मेशन ऑफ ऍसिड क्लोराईड. ऍसिड क्लोराईड म्हणू आपण. फॉर्मेशन ऑफ ऍसिड क्लोराईड. आता ऍसिड क्लोराईड जर तयार करायचा असेल, है ना, म्हणजे इथे आपल्याला OH च्या जागी काय आणायचं आहे? Cl ग्रुप आणायचा असेल तर असे काही रिएजंट आहेत ज्यांचा यूज करून आपण ऍसिड मधला OH ग्रुप काढू शकतो आणि याच्या जागी हा Cl आणू शकतो. त्यासाठी आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन्स लक्ष ठेवा. हे जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे आपला, या कार्बोक्सिलिक ऍसिडचा OH काढून यांच्या जागी Cl आणण्यासाठी आपल्याला यांची रिएक्शन्स कोणाकोणासोबत करावं लागणार आहे? फॉस्फरस ट्रायक्लोराइड्स. कोणासोबत करू आपण? फॉस्फरस ट्रायक्लोराइड. यांचं फंक्शनच आहे की हे OH काढतात आणि यांच्या जागी Cl आणतात, ठीक आहे. त्यानंतर फॉस्फरस पेंटाक्लोराइड PCl5 हा एक आहे जो OH काढणार आहे आणि त्या जागी आपला Cl ग्रुप आणणार आहे. आणि फायनली थायोनिल क्लोराईड किंवा सल्फोनिल क्लोराईड म्हणतो आपण, SO2Cl2. सल्फोनिल क्लोराईड किंवा थायोनिल क्लोराईड. आणि ही रिएक्शन्स आपण पायरिडीन या बेसच्या प्रेझेन्स मध्ये करणार. तर या तिन्ही रिएजंटचं फंक्शन्स आहे की दे हॅव टेंडन्सी टू रिप्लेस हायड्रॉक्सिल ग्रुप बाय हॅलोजन ॲटम्स, है की नाही. त्याच्यामुळे 1 बाय 1 एक एक रिएक्शन्स आपण इथे कम्प्लीट करणार आहोत. तर यांचं फंक्शन्स लक्षात ठेवायचं आहे की हे OH ग्रुप रिप्लेस करतात आणि यांच्या जागी हे करस्पॉन्डिंग हॅलोजन ॲटम आणत असतात. आता सुरुवातीला आपण पहिला जो रिएजंट घेणार आहोत तो आहे फॉस्फरस ट्रायक्लोराईड. काय घेणार आहोत? फॉस्फरस ट्रायक्लोराईड घेऊन ही रिएक्शन्स करू 1 बाय 1, है की नाही. तर पहिला आपण वापरणार आहोत फॉस्फरस ट्रायक्लोराईड.
काय फॉर्म्युला आहे फॉस्फरस ट्रायक्लोराइडचा? जर असं विचारलं असतं आपल्याला की ऍसिडची रिएक्शन्स फॉस्फरस ट्रायक्लोराइड सोबत करा म्हणून, आहे की नाही? तर ऍसिड घेतला आपण कोणताही कार्बोक्सिलिक ऍसिड घ्या जनरल मध्ये, आहे की नाही? जनरल रिएक्शन्स घेतो पहिल्यांदा आणि यांची रिएक्शन जर फॉस्फरस ट्रायक्लोराइड सोबत आपण यांचा रिफ्लक्स किंवा हीट केलं याला, है ना? याला जर आपण हीटिंग केलं तर काय होईल? हे जे तिन्ही OH असतील तर यांना हे 3 Cl रिप्लेस करतील, त्याच्यामुळे आपण थ्राइस मोल घेऊ हे कार्बोक्सिलिक ऍसिड आणि आपल्याला काय भेटणार आहे? अशा प्रकारे हा OH रिप्लेस होईल आणि याच्या जागी नवीन Cl तयार होईल. तर यालाच काय म्हणतो आपण? ऍसिड क्लोराइड. तर अशा प्रकारे आपण ऍसिड क्लोराइड तयार करू शकतो. आता हे जे 3 Cl इथे आले तर 3 OH इथे चालले जाते आणि आपला साइड प्रोडक्ट तयार होणार आहे POH/3. यालाच आपण असंही लिहू शकतो H3PO3 फॉस्फरस ऍसिड म्हणून लिहू शकतो. क्लिअर आहे? अशा प्रकारे कार्बोक्सिलिक ऍसिड पासून आपण ऍसिड क्लोराइड तयार करणार आहोत. तर एक्झाम्पल घेऊ आपण, 1 बाय 1 एक एक एक्झाम्पल घेऊ आणि हे रिएक्शन समजून घेऊ, आहे की नाही? तर इथे जर आपण फॉर्मिक ऍसिड घेतला किंवा ऍसिटिक ऍसिड घेऊ आपण पहिले एक्झाम्पल. कोणतं घेतलं आपण? ऍसिटिक ऍसिड. तर हा ऍसिटिक ऍसिड घेतला आणि यांची रिएक्शन्स फॉस्फरस ट्रायक्लोराइड सोबत जर केली, यांचं हिटिंग केलं तर नॅचरली यांचं फंक्शन्स आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे OH काढतात आणि याच्या जागी Cl आणतात. त्याच्यामुळे थ्राइस मोल घेऊ आपण इथे आणि आपलं काय भेटणार आहे? थ्राइस मोल ऑफ ऍसिटिल क्लोराइड किंवा इथेनॉइल क्लोराइड. याला काय म्हणतो आपण? IUPAC मध्ये इथेनॉइल क्लोराइड तयार होईल. आहे OH च्या जागी बस Cl आणला आपण, आहे की नाही? आणि हे 3 OH इथे चालले जाते आणि इथे काय भेटणार आहे? POH/3 किंवा H3PO3 असं साइड प्रोडक्ट तयार होईल. क्लिअर आहे मी काय सांगितलं आहे ते? सेकंड रिएक्शन्स करू आपण. जसं हे ऍसिटिक ऍसिड घेतला होता तुम्ही, ऍसिटिक ऍसिड आणि यांच्यापासून ऍसिटिल क्लोराइड किंवा इथेनॉइल क्लोराइड तयार करू आपण. असंच आपण आता बेन्झोइक ऍसिड घेतला आपण. काय घेतला? असा बेन्झोइक ऍसिड, आहे ना? हा बेन्झोइक ऍसिड घेतला आणि यांची रिएक्शन्स फॉस्फरस ट्रायक्लोराइड सोबत जर केली तर यांचं फंक्शन्स तुमच्या लक्षात आहे. हे PCl3 दिसले की आपण हे OH काढणार आहोत आणि यांच्या जागी Cl आणणार आहोत. तर 3 Cl आले तर 3 OH निघून जाईल आणि आपल्याला अशा प्रकारे बेन्झोइल क्लोराइड तयार होईल. काय तयार होईल? बेन्झोइल क्लोराइड होईल 3 मोल्स प्लस H3PO3 आपला साइड प्रोडक्ट तयार होईल. हा म्हणजेच हा, आहे की नाही? तर अशा प्रकारे आपण बेन्झोइल क्लोराइड सुद्धा तयार करू शकतो. काय करू शकतो? बेन्झोइल क्लोराइड बेन्झोइक ऍसिड पासून. तर हे असे ऍसिटिल क्लोराइड किंवा बेन्झोइल क्लोराइड हे खूप महत्त्वाचे ऍसिटिलेटिंग एजंट आहे. त्यामुळं आपल्याला जे ऍसिटिल क्लोराइड असतात, बेन्झोइल क्लोराइड असतात, हे असे बेन्झोइक ऍसिड पासून तयार करू शकतो आपण. ऍसिटिक ऍसिड पासून करू शकतो बाय रिएक्शन्स विथ फॉस्फरस ट्रायक्लोराइड, फॉस्फरस पेंटाक्लोराइड किंवा थायनिल क्लोराइड सोबत यांची रिएक्शन्स करू. तर हे फॉस्फरस ट्रायक्लोराइड घेतला आपण. आता फॉस्फरस पेंटाक्लोराइड घेऊन ही रिएक्शन बॅलन्स कशी करायची? बाकी फंक्शन्स तर सेमच आहे सर्वांचं, त्याच्यामुळे रिएक्शन्स पाठ करायचीच नाही. रिएक्शनची थीम समजून घ्यायची आहे, बरोबर आहे? सेकंड आपण आता फॉस्फरस पेंटाक्लोराइड घेणार आहोत. काय म्हणतो आपण याला? फॉस्फरस पेंटाक्लोराइड. तर या फॉस्फरस पेंटाक्लोराइडचं ही सेम फंक्शन्स आहे ना? हे काय करते? OH ग्रुप रिप्लेस करणार आहे कार्बोक्सिलिक ऍसिड मधला. बघा मी थोडी रिएक्शन समजावून सांगतो. थोडी प्रॅक्टिस करत असताना माझ्यासारखी प्रॅक्टिस करायचा. हे घेतलं कार्बोक्सिलिक ऍसिड, मी फॉस्फरस पेंटाक्लोराइडच लिहिले, फक्त 2 क्लोरीन थोडे खाली लिहितो काढून फॉस्फरस पेंटाक्लोराइड आणि याला हिटिंग केलं किंवा रिफ्लक्स म्हणतो आपण. तर होणार काय? यांचं फंक्शनच आहे की हे OH ला रिप्लेस करतात आणि त्यांच्या जागी क्लोराइड आणतात. म्हणजे ऍसिड क्लोराइड आपला आन्सर फिक्स आहे, बरोबर आहे की? काय आहे? ऍसिड क्लोराइड हे फिक्स आहे आपला आन्सर. पण आता साइड प्रोडक्ट समजला पाहिजे आपल्याला. एक OH जर इथे नेला आपण तर इथून किती क्लोरीन निघणार आहे? 2 क्लोरीन, आहे ना? हा एक ऑक्सिजन जर इथे गेला तर आपला साइड प्रोडक्ट काय तयार होईल? POCl3 फॉस्फरस ऑक्झिक्लोराइड तयार होईल. एक HCl सोबत निघून जाईल आणि एक Cl इथे ऍड होईल, बरोबर आहे? म्हणजे एक साइड प्रोडक्ट काय तयार होईल तुमचा? HCl. काय तयार होईल? HCl. तर अशा प्रकारे
हे दोन साईड प्रोडक्ट कसे तयार झाले हे लक्षात ठेवायचे आहे. एक ऑक्सिजन इथे गेल्यानंतर दोन क्लोरीन काढायचे, एक क्लोरीन HCl सोबत जाईल आणि एक क्लोरीन इथे येऊन जाईल. तर अशा प्रकारे ऍसिड क्लोराईड तयार होईल. फॉर एक्झाम्पल, जसं आता मी एक्झाम्पल मध्ये ऍसिटिक ऍसिड घेतलाय. कोणता घेतलाय? ऍसिटिक ऍसिड. तर फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. 2 कार्बनवाला जो ऍसिड आहे याला आपण ऍसिटिक ऍसिड किंवा यालाच इथेनॉइक ऍसिड म्हणतात IUPAC मध्ये, बरोबर आहे. तर या इथेनॉइक ऍसिडची रिएक्शन्स कोणासोबत केली आपण? फॉस्फरस पेंटाक्लोराईड. थोडा लिहित असताना प्रॅक्टिस करत असताना अशी करा आणि मग एकदा प्रॅक्टिस समजली की मग सरळ लिहू शकता तुम्ही. यांचं फंक्शनच आहे, हा OH काढतो आणि याच्या जागी Cl येते, आहे की नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला आन्सर काय येणार आहे? ऍसिटिल क्लोराईड काय तयार होईल? ऍसिटिल क्लोराईड तयार होईल. प्लस साईड प्रोडक्ट कोणता तयार होणार आहे? POCl3 प्लस HCl. हे फिक्स राहणार आहे. एक ऑक्सिजन इथे जाणार आहे, हे 2 क्लोरीन निघून जाईल, एक क्लोरीन HCl आणि एक क्लोरीन इथे ऍड होईल. अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपल्याला ऍसिटिल क्लोराईड किंवा इथेनॉइल क्लोराईड तयार होईल. आलं लक्षात? असंच मला जर बेन्झॉइल क्लोराईड तयार करायचं असेल तर मी बेन्झोइक ऍसिड घेतली, कोणताही घ्या, असं काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही बेन्झोइक ऍसिड जर घेतला आणि यांची रिएक्शन्स फॉस्फरस पेंटाक्लोराईड सोबत केली, आता तुमच्या लक्षात आलं असेल की याचं फंक्शन्स काय की हे OH ग्रुप रिप्लेस करतात आणि आपल्याला काय तयार होईल? बेन्झॉइल क्लोराईड तयार होईल. काय तयार होईल? असा बेन्झॉइल क्लोराईड. तर याला आपण काय म्हणतो? बेन्झॉइल क्लोराईड तयार होईल. प्लस साईड प्रोडक्ट काय तयार होईल? एक ऑक्सिजन इथे गेला तर साईड प्रोडक्ट तुमचा POCl3 आणि एक HCl म्हणून साईड प्रोडक्ट निघून जाईल, आहे की नाही. तर अशा प्रकारे आपण बेन्झोइल क्लोराईड तयार करू शकतो. तुम्ही जी रिएक्शन्स करता तुम्हाला इझिली समजलं पाहिजे की आपण ती रिएक्शन्स कशी करणार आहोत. क्लिअर झालं? असं कोणताही ऍसिड घ्या. मी नेक्स्ट प्रोपिओनिक ऍसिड घेतला. काय घेतला? असा प्रोपिओनिक ऍसिड 1 2 3, आहे की नाही. आणि याला COOH अशा प्रकारे. आणि यांची रिएक्शन्स मला जर म्हटलं असतं की फॉस्फरस पेंटाक्लोराईड सोबत करून दाखवा तर मी बिंदास काय केलं असतं? फक्त हा OH काढला असता आणि याच्या जागी काय आणला असता? Cl. तर मला प्रोपिओनिल क्लोराईड तयार झाला असता. प्रोपिओनिल क्लोराईड तयार झाला असता प्लस POCl3 प्लस HCl साईड प्रोडक्ट तयार झाला असता. तर अशा प्रकारे तुम्हाला फॉस्फरस पेंटाक्लोराईडचं फंक्शन्स लक्षात आलं पाहिजे की तो OH ला रिप्लेस करतो आणि त्या जागी काय आणतो? Cl आणतो. तर अशा प्रकारे आपण ऍसिड क्लोराईड तयार करू शकतो. तर हे फॉस्फरस पेंटाक्लोराईडचा यूज केला आपण. तिसरा जो रिएजंट आपण यूज करणार आहोत तो आहे आता थायोनिल क्लोराईड. आणि तो बेस्ट रिएजंट आहे आउट ऑफ दिस 2. या दोन पैकी हा वाला बेस्ट रिएजंट आहे, बघा लक्षात ठेवायचा आहे. तिसरा जो आपण यूज करणार आहोत तो आहे SOCl2. यालाच आपण थायोनिल क्लोराईड म्हणत असतो. काय म्हणतात याला? थायोनिल क्लोराईड म्हणतात किंवा याचं दुसरं नाव आहे सल्फोनिल क्लोराईड. सल्फोनिल क्लोराईड. तर हा सल्फोनिल क्लोराईड किंवा थायोनिल क्लोराईड यांचंही फंक्शन सेमच आहे. हे सुद्धा OH रिप्लेस करतात आणि त्याच्या जागी काय आणते? Cl आणत असते. बघा लक्षात आहे. आता आपण याच्यातली सेकंड रिएक्शन समजून घेऊ. म्हणजे नेक्स्ट रिएक्शन्स आहे थायोनिल क्लोराईड सोबत. तर थायोनिल क्लोराईडलाच दुसरं नाव आहे सल्फोनिल क्लोराईड. आणि हा थायोनिल क्लोराईड किंवा सल्फोनिल क्लोराईड हा बेस्ट रिएजंट आहे देन फॉस्फरस ट्रायक्लोराईड अँड फॉस्फरस पेंटाक्लोराईड. यांच्यापेक्षा बेस्ट रिएजंट का आहे फॉर प्रिपरेशन ऑफ ऍसिड क्लोराईड ते समजून घेऊ आपण. आता हे याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की पहिले तर आपण रिएक्शन समजून घेऊ आणि हा बेस्ट का आहे ते आपण समजून जाते आपल्याला. जसं मी कार्बॉक्सिलिक ऍसिड घेतले आणि या कार्बॉक्सिलिक ऍसिडची रिएक्शन्स आपण थायोनिल क्लोराईड सोबत केली. तर थायोनिल क्लोराईड मी लिहितो कसा हे लक्षात ठेवा. पहिल्यांदा SOCl2, आहे की नाही, हा असा असतो. आणि ही रिएक्शन्स करत असताना पायरिडिन या बेसच्या प्रेझेन्समध्ये आपण ही रिएक्शन्स करणार आहोत. नॅचरली याचं फंक्शनही सेमच आहे. हा OH काढणार आहे आणि यांच्या जागी Cl येणार आहे. त्याच्यामुळं आपलं मेन आन्सर तर काय येणार आहे? ऍसिड क्लोराईड. हा OH च्या जागी काय येणार आहे? Cl. त्याच्यामुळं ऍसिड
क्लोराईड हे आपलं मेन आन्सर आहेच. प्लस साईड प्रॉडक्ट काय तयार होणार आहे हे महत्वाचं आहे आपल्याला. हा ऑक्सिजन जसाही इथे जातो तर हे 2 क्लोरीन निघून जातील. एक क्लोरीन इथे आला, एक क्लोरीन HCl सोबत निघून जातो. त्यामुळे साईड प्रॉडक्ट काय तयार होते, SO2 गॅस. हा साईड प्रॉडक्ट SO2 गॅस असतो. प्लस अजून साईड प्रॉडक्ट काय तयार होते, HCl. आणि HCl सुद्धा कसा असतो, गॅसच असतो. साईड प्रॉडक्ट HCl सुद्धा काय असतो, गॅसच असतो. तर अशा प्रकारे हे दोन्ही साईड प्रॉडक्ट गॅस असल्यामुळे प्युअर अल्किल क्लोराईड तयार केले जात असते. कोणापासून, कार्बोक्सिलिक ऍसिड पासून. आणि म्हणूनच हा बेस्ट रिएजंट आहे फॉर प्रिपरेशन ऑफ ऍसिड क्लोराईड रॅदर दॅन PCl3 अँड PCl5 पेक्षा. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल घेऊ. जसं फॉर एक्झाम्पल मी ऍसिटिक ऍसिड घेतो इथे, आणि या ऍसिटिक ऍसिड किंवा आपण याला इथेनॉइक ऍसिड म्हणतो, आणि यांची जर रिएक्शन्स थायोडीन क्लोराईड सोबत केली आपण कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, पायरिडीन या बेसच्या प्रेझेन्स मध्ये, तर व्हॉट्स आपण काय होणार आहे, हा जो OH आहे तो रिप्लेस होईल आणि त्याच्या जागी Cl येऊन जाईल. त्याचं फंक्शनच ते आहे. आणि म्हणून आपल्याला ऍसिटिल क्लोराईड तयार होईल. काय तयार होईल असा, ऍसिटिल क्लोराईड प्लस सल्फर डायऑक्साईड गॅस रिलीज होईल, प्लस HCl सुद्धा गॅस रिलीज होईल. तर अशा प्रकारे ऍसिटिल क्लोराईड तयार करता येईल. तुम्ही जर इथे बेन्झोइक ऍसिड घेतला असता, काय घेतला असता, बेन्झोइक ऍसिड घेतला असता एरोमॅटिक ऍसिड मध्ये, आणि यांची ही रिएक्शन्स SOCl2 सोबत केली असती इन द प्रेझेन्स ऑफ पायरिडीन या बेसच्या प्रेझेन्स मध्ये केली असती, यांचंही फंक्शन सेमच असतं. इथे OH ग्रुप रिप्लेस केला गेला असता आणि आपल्याला असा बेन्झॉइल क्लोराईड तयार झाला असता. काय तयार झाला असता, बेन्झॉइल क्लोराईड. यांचंही फंक्शन सेमच आहे. OH च्या जागी काय येणार आहे, Cl येणार आहे. प्लस हा SO2 निघून जाईल, सल्फर डायऑक्साईड गॅस साईड प्रॉडक्ट, प्लस हा HCl सुद्धा रिप्लेस होऊन जाईल आणि HCl सुद्धा साईड प्रॉडक्ट भेटेल. अशा प्रकारे फॉर एक्झाम्पल एक आपल्या बुक्समध्ये एक अप्लिकेशन दिलेलं आहे. जसं इथे आपल्याला एक COOH ग्रुप दिलेला आहे, कार्बोक्सिलिक ग्रुप. एक मेटा पोझिशन्सला NO2 ग्रुप आहे आणि एक अजून 5 पोझिशन्सला म्हणजे 3,5 डायनायट्रो बेन्झोइक ऍसिड दिलेला आहे. आणि यांची रिएक्शन्स SOCl2 सोबत जर केली इन द प्रेझेन्स ऑफ पायरिडीन, तर तुम्हाला माहिती आहे की याचं फंक्शन्स काय, फक्त OH ग्रुपला रिप्लेस करते. हा NO2 ग्रुपला काही रिप्लेस करणार नाही. आणि त्यामुळं आपल्याला अशा प्रकारे हा बेन्झोइल क्लोराईड तर तयार होईल, आहे की नाही. इथे काही OH च्या जागी Cl येईल आणि हे NO2 ग्रुप ऍज इट इज राहील, कारण या NO2 ग्रुपवर काहीही त्यांची रिएक्शन्स होणार नाही. प्लस साईड प्रॉडक्ट काय तयार होईल, SO2 हा एक गॅस असेल आणि HCl हा सुद्धा गॅस असतो. त्याच्यामुळं अशा प्रकारे यांचे फंक्शन्स लक्षात ठेवायचं आहे. हे तिन्ही रिएजंट जे घेतले आपण ते यांचे फंक्शन्स एकच आहे की दे हॅव टेंडन्सी टू रिप्लेस द हायड्रॉक्सिल ग्रुप बाय Cl ग्रुप. ते हायड्रॉक्सिल ग्रुपला रिप्लेस करतात आणि त्यांच्या जागी कोणता ग्रुप आणतात, Cl ग्रुप आणत असतात. तर आपण आता याचं चार्ट मध्ये समजून घेऊ. म्हणजे आपण पहिल्या टाईपची रिएक्शन्स कंप्लीट केली, फॉर्मेशन ऑफ ऍसिड क्लोराईड. आणि हे फॉर्मेशन ऑफ ऍसिड क्लोराईड करत असताना आपल्याला लक्षात आलं असेल की कोणते रिएजंट आपण यांच्यासाठी यूज करणार आहोत, राईट. तर बघा, तर सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की आपण जी रिएक्शन्स केली पहिल्या टाईपची ती आता पाहिली आपण ऍसिड क्लोराईडचं फॉर्मेशन्स. तर फॉर्मेशन्स ऑफ, लक्षात ठेवा, फॉर्मेशन ऑफ ऍसिड क्लोराईड. ऍसिड क्लोराईड हा खूप महत्वाचा ऍसिडिलेटिंग एजंट असतो. फ्रीडम क्राफ्ट ऍसिटिलेशन्स वगैरे जे रिएक्शन असतात तर त्यांच्यामध्ये हा ऍसिटिल क्लोराईड तयार करण्यासाठी खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. तर आता यांच्यासाठी आपण जे रिएजंट वापरलेले आहे ते रिएजंट कसे असेल तर एका चार्टमध्ये समजून घेऊ. तर आपण एक कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला आहे ना, आणि यांची रिएक्शन जर कोणासोबत केली असती, यांची जर हिटिंग आपण या खालील टाईपच्या रिएजंट सोबत केली असती तर यांचं फंक्शन सेम आहे हे लक्षात ठेवायचं होतं तुम्हाला. जसं फॉस्फरस ट्रायक्लोराईड, कधी कधी एखाद्या बुक्समध्ये रेड फॉस्फरस प्लस Cl2 सुद्धा देऊ शकतात, आहे की नाही. तर यांचं फंक्शन्स मी सांगितलं आहे की हे काय करतात, OH ला रिप्लेस करतात आणि त्याच्या जागी Cl आणतात. त्याच्यामुळे अशा प्रकारे आपल्याला ऍसिड क्लोराईड तयार होईल. फक्त हे थ्राईस मोड तयार होईल कारण हे थ्राईस Cl जातील.
प्लस साईड प्रॉडक्ट तयार होणार आहे H3PO3 फॉस्फरस ऍसिड हा तयार होईल. सेकंड रिएक्शन्स केली होती आपण ती कोणासोबत, यांचंही फंक्शन सेमच आहे, फॉस्फरस पेंटाक्लोराइड आहे की नाही. तर यांचंही फंक्शन सेमच आहे, OH ला रिप्लेस करतील आणि त्यांच्या जागी काय आणतील, क्लोराईड आणतील. तर त्याच्यामुळे ऍसिड क्लोराईडच आपला आन्सर येईल. इथेही ऍसिड क्लोराईडच आलं, इथेही ऍसिड क्लोराईडच तयार होईल, फक्त साईड प्रॉडक्ट चेंज होतील. ते म्हणजे POCl3 काय तयार होईल, POCl3. एक ऑक्सिजन इथे गेला तर 2 क्लोरीन निघते, म्हणून POCl3 प्लस HCl असं साईड प्रॉडक्ट तयार होईल. आणि फायनली आपण बेस्ट क्लोरिनेटिंग एजंट सांगितला होता यापैकी, तो असतो थायोनिल क्लोराईड. कोणाच्या प्रेझेन्समध्ये, पायरिडीन या बेसच्या प्रेझेन्समध्ये आपण रिएक्शन्स केली होती. तर यांचंही फंक्शन्स तेच आहे. हा या कार्बॉक्सिलिक ऍसिड मधला OH रिप्लेस करतो आणि त्या OH च्या जागी काय आणतो, Cl आणत असतो, म्हणजे ऍसिड क्लोराईडच तयार होते. साईड प्रॉडक्ट काय तयार होतात, SO2 गॅस तयार होते साईड प्रॉडक्ट, प्लस HCl ही गॅस असते. त्याच्यामुळं हा ऍसिड क्लोराईड तयार करण्यासाठी या दोघांपैकी बेस्ट रिएजंट असतो थायोनिल क्लोराईड. कोणापासून, कार्बोक्सिलिक ऍसिड पासून. त्याच्यामुळे हे फंक्शन्स तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला हे काहीच पाठ करावं लागत नाही. आता यांचं फंक्शन्स तुम्ही इथे तर समजूनच घेतलं, पण तुम्ही अल्कोहोल चॅप्टर जरी असेल तरी असंच फंक्शन्स आहे. मी यांच्या जागी जर अल्कोहोल घेतला असता तरी सेम रिएक्शन झाली असते, बरोबर आहे की नाही. म्हणजे इथे जर ROH घेतला असता तर इथे अल्किल हॅलाइड तयार झालं असतं. साईड प्रॉडक्टही सेम आले असते. म्हणजे हेच रिएक्शन्स तुमची अल्कोहोल चॅप्टरमध्ये सुद्धा आहे आणि इथेही यांचं फंक्शन सेमच आहे. सपोज मी एक अल्कोहोल घेतला आहे आणि या अल्कोहोलची रिएक्शन्स मी या तिन्ही रिएजंट सोबत केली. बघा, तिन्ही रिएजंट सोबत केली. फॉस्फरस ट्रायक्लोराईड, तर इथेही तेच फंक्शन्स होणार आहे त्यांचं. इथे अल्किल क्लोराईड तयार होईल प्लस H3PO3 साईड प्रॉडक्ट तयार होईल. इथेही मी फॉस्फरस पेंटाक्लोराईड घेतलं असतं, त्यांचंही फंक्शन्स तेच राहिलं असतं. इथेही मला अल्किल क्लोराईड तयार झालं असतं, प्लस साईड प्रॉडक्ट POCl3 प्लस HCl झालं असतं. आणि हेच रिएक्शन्स मी थायोनिल क्लोराईड सोबत केली असती, SOCl2, बरोबर आहे. तर यांचंही फंक्शन सेमच राहिलं असतं. इथेही ऍसिड अल्किल क्लोराईडच तयार झाला असता, SO2 प्लस HCl हा साईड प्रॉडक्ट राहिला असता. तर अशा प्रकारे इथे आपण ऍसिड क्लोराईड तयार केले. इथे आपण काय तयार केले, ऍसिड क्लोराईड्स तयार केले. हे ऍसिड क्लोराईड तयार केले आणि इथे आपण अल्किल क्लोराईड तयार करणार आहोत अल्कोहोल पासून. म्हणजे तुम्हाला इनडायरेक्टली काय शिकायचं आहे की हे जे रिएजंट असतात, फॉस्फरस ट्रायक्लोराईड, फॉस्फरस पेंटाक्लोराईड आणि थायोनिल क्लोराईड, यांचं फंक्शन असते की OH ग्रुप रिप्लेस करते आणि त्यांच्या जागी Cl आणतो. तसंच मग तो अल्कोहोल जरी असेल तरी चालते, अल्कोहोल मधलाही OH ग्रुप ते रिप्लेस करतात आणि त्यांच्या जागी Cl आणतात. त्याच्यामुळे अल्किल क्लोराईड बनवता येते अल्कोहोल पासून, आणि ऍसिड पासून ऍसिड क्लोराईड तयार करायचं असेल तरी याच रिएजंटचा आपण यूज करत असतो. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल पहिल्या टाईपचे रिएक्शन्स, ज्यांच्यामध्ये आपण ब्रेकिंग ऑफ COH बॉन्ड करून ऍसिड क्लोराइड्स तयार केले आहेत. आणि हे ऍसिड क्लोराईड ऍसिडिलेटिंग एजंट म्हणून आपण बऱ्याचशा रिएक्शन्स मध्ये यांचा यूज करत असतो. त्याच्यामुळे ही खूप महत्वाची रिएक्शन्स आहे. थोडी टेक्निकली आपल्याला समजली पाहिजे की यांचं आन्सर कसं येत असते म्हणून. क्लिअर झालं. जसं मी एक रिएक्शन जर दिली असती कम्प्लीट करण्यासाठी ऑब्जेक्टिव्हसाठी, तर तुम्ही ती रिएक्शन्स कम्प्लीट करू शकले असते जर हे फंक्शन समजलं असतं तर. ठीक आहे. जसं एक एक्झाम्पल मध्ये असा एक फॉर्म्युला दिलेला आहे आणि इथे या फॉर्म्युल्यामध्ये आपण या टाईपचं एक कंपाऊंड्स ड्रॉ करू, आहे ना. इथे एक OH आणि इथे एक OH आणि इथे रिएक्शनच्या एरोवर जर मी लिहिलं असतं SOCl2 पायरिडीन, तर मला यांचं फंक्शन समजून याचे आन्सर काढता आले पाहिजे होते. काय फंक्शन आहे यांचं की जिथे जिथे OH दिसेल ऍसिडचा असो का अल्कोहोलचा असो तो रिप्लेस होईल आणि त्यांच्या जागी काय येईल Cl. म्हणून माझं आन्सर काय राहिलं असतं
तर हे या प्रकारचं मला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये अँसर चॉईस करता आलं असतं. इथे CL आला असता, इथेही CL आला असता आणि इथे सुद्धा तुम्हाला काय आलं असतं, CL आलं असतं. तर अशा प्रकारे तुमचं हे अँसर करत असतं, राईट. म्हणजे तुम्हाला याचं फंक्शन समजलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की अल्कोहोलमधला OH असो का कार्बोक्सिलिक ॲसिडमधला OH असो, तर यापैकी कोणताही रिएजंट असेल, PCl5 का असेल ना, PCl3 का असेल ना, तर यांचं आन्सर हेच येणार. क्लिअर झालं. तर ही झाली एक पहिली रिएक्शन्स, ब्रेकिंग ऑफ COH बॉन्ड बाय युझिंग क्लोरीन, म्हणजेच फॉस्फरस ट्रायक्लोराईड, फॉस्फरस पेंटाक्लोराईड आणि थायोनिल क्लोराईड. तर यांचं फंक्शनही क्लिअर झालं असेल. हे आपल्याला अल्कोहोल चॅप्टरमध्येही आहे, हे हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन्समध्येही आहे आणि हे ॲसिड क्लोराईडमध्येही आहे. त्याच्यामुळे 3 चॅप्टरमध्ये या रिएजंटचे फंक्शन्स असल्यामुळे यांचं तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं काही एक्झाम्पल सॉल्व्ह करून हे लक्षात ठेवावं लागणार आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण जी रिएक्शन्स करणार आहोत सेकंडवाली, इथे आपल्याला NH2 ग्रुप आणायचा आहे. आता NH2 ग्रुप आणायचा असेल तर नॅचरली आपल्याला कोणासोबत रिएक्शन्स करावं लागणार आहे, अमोनिया सोबत. कोणासोबत करू आपण, अमोनिया. आणि आपल्याला माहिती आहे की ऍसिड हे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे आणि अमोनिया हे बेस आहे. आणि ऍसिड बेस पासून पहिल्यांदा सॉल्ट तयार होईल आणि मग आपण हिटिंग करून वॉटर मॉलिक्यूल काढून अमाइड बनवू. तर ती सुद्धा खूप महत्वाची रिएक्शन्स आहे. तर आपण ती रिएक्शन्स आता फोकस करू, राईट. आपण यामधली सेकंड रिएक्शन्स आता समजून घेऊ. फॉर्मेशन ऑफ ऍसिड अमाइड बाय ब्रेकिंग ऑफ COH बॉन्ड इन कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणून सेकंड जे फॉर्मेशन समजून घेणार आहोत ते आहे फॉर्मेशन ऑफ, काय म्हणणार आहोत आपण, फॉर्मेशन ऑफ अमाइड. कोणाचं फॉर्मेशन्स करणार आहोत आपण, अमाइड. अमाइड म्हटलं की आपण जो OH ग्रुप होता त्या जागी आता काय आणणार आहोत, NH2 ग्रुप आणणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला यांची रिएक्शन्स कोणासोबत करावं लागणार आहे, रिएक्शन्स विथ अमोनिया. म्हणजे ऍसिडची रिएक्शन्स कोणासोबत करावं लागणार आहे, अमोनिया. तर अमोनियाचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे NH3 आणि अमोनिया बेस आहे हे माहिती आहे. बघा होते काय, अमाइड तयार करत असताना आपण, तर हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे आणि कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अमोनिया या बेसची रिएक्शन जर केली आपण तर एक न्यूट्रलायझेशन रिएक्शन्स होणार आहे. नॅचरल आहे, ऍसिड आणि बेस जर आपण रिएक्शन्स केली तर हा अमोनिया आपले लोन पेअर इलेक्ट्रॉन्स या H पॉझिटिव्हला देऊन कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करेल. काय करेल, कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करेल आणि अमोनियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होईल. काय तयार होईल, सॉल्ट तयार होईल. अमोनियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड हा NH4 पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होईल. यालाच आपण म्हणत असतो अमोनियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. अमोनियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होईल. पण हा जो अमोनियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आहे याला नंतर आपण हीट करू. आपण इथे हीटिंगचं साइन दिलं तरी चालतं. याला जर हीट केलं तर यांच्यामधून हा H2O निघून जाईल आणि आपल्याला काय तयार होईल, अमाइड तयार होईल. काय तयार होईल, असा अमाइड तयार होईल. आणि साईड प्रॉडक्ट काय तयार होईल, वॉटर. साईड प्रॉडक्ट याच्यामधून काय निघून जाईल, H2O. मी इथे लिहितो तो है ना. तर अशा प्रकारे म्हणजे आपण अमाइड अशा प्रकारे तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल, जसं मी एक एक्झाम्पल घेतो, तर इथे ऍसिटिक ऍसिड घेऊ आपण आणि या ऍसिटिक ऍसिड त्यालाच आपण इथेनॉइक ऍसिडही म्हणतो. जेव्हा यांची अमोनिया सोबत रिएक्शन्स करू तर नॅचरली ऍसिड बेस सॉल्ट बनवते. अमोनियावरचे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स या ऍसिडच्या H पॉझिटिव्ह सोबत कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करेल आणि आपल्याला अमोनियम ऍसिटेट तयार होईल. काय तयार होईल, असा अमोनियम ऍसिटेट तयार होईल. हा जो अमोनियम ऍसिटेट तयार झाला त्याला काय म्हणतो आपण, अमोनियम ऍसिटेट. हा अमोनियम ऍसिटेट तयार होईल. त्यानंतर अमोनियम ऍसिटेटला आपण स्लाइटली हीट केलं की यामधून H2O निघून जाईल आणि H2O निघून गेल्यामुळे ऍसिटा अमाइड तयार होईल. काय तयार होईल, ऍसिटा अमाइड प्लस H2O. काय म्हणतो आपण याला, ऍसिटा अमाइड प्लस H2O असं तयार होईल. क्लिअर आहे काय सांगितलंय ते. नेक्स्ट
जर आपण बेन्झोइक ऍसिड घेतलं असतं, हे एक एक्झाम्पल घेतलं मी. सेकंड एक्झाम्पल बेन्झोइक ऍसिड घेतलं असतं आणि या बेन्झोइक ऍसिडची रिएक्शन्स आपण अमोनिया सोबत करायला सांगितली असते आपल्याला. तर नॅचरली आपलं नॉलेज काय म्हणते की हे ऍसिड आहे आणि हा बेस आहे. हा बेस आपले लोन पेअर इलेक्ट्रॉन देईल आणि यांच्यासोबत कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करेल आणि आपल्याला काय तयार होईल, अमोनियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड तयार होईल. काय तयार होईल असा, अमोनियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड तयार होईल. क्लिअर आहे. यालाच आपण अमोनियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड किंवा अमोनियम बेन्झोएट म्हणतो आपण याला. अमोनियम बेन्झोएट काय म्हणतात त्याला, अमोनियम बेन्झोएट इस्टर टाईप. आणि याला जर स्लाइटली हीट केलं आपण तर यांच्यामधून काय निघून जाणार आहे, H2O निघून जाईल आणि आपल्याला बेन्झा अमाइड तयार होईल. याला काय म्हणतो आपण, बेन्झा अमाइड प्लस H2O साइड प्रॉडक्ट राहील. तर अशा प्रकारे आपण बेन्झा अमाइड तयार करू शकतो. क्लिअर आहे. या रिएक्शनचा वापर करून आपण एक थॅलिक अमाइड तयार करणार आहोत, जे आपण अमाइन चॅप्टरमध्ये गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस आहे ना, तर त्यांच्यासाठी स्टार्टिंग केमिकल म्हणून यूज करत असतो. जसं आता मी हे समजावून सांगतो की आपण थॅलामाइड कसं तयार करत असतो. याच रिएक्शनचा यूज करणार आहोत आपण आणि अमाइड बनवणार आहोत आपण कोणता, थॅलामाइड. तर मला जर थॅलामाइड्स तयार करायचं असेल तर मला PHTHAL आहे ना, याचं स्पेलिंग व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे कोणाचं, थॅलामाइड. तर यांच्यामध्ये काय सायलेंट आहे, हे PH सायलेंट आहे ना, थॅलामाइड म्हणतो आपण, पॅथॅलामाइड नाही म्हणायचं. तर हे थॅलामाइड बनवायचं आहे म्हणजे मला हा केमिकल कंपाऊंड बनवायचा आहे. बघा लक्षात ठेवायचं, यालाच आपण थॅलामाइड म्हणतो. थॅलाइमाइड म्हटलं तरी चालतं याला. अशा प्रकारे आहे ना, हा वाला केमिकल कंपाऊंड बनवायचा आहे. त्यासाठी मला काय पाहिजे, थॅलिक ऍसिड घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल, थॅलिक ऍसिड. म्हणजे स्टार्टिंग केमिकल मी कोणता घेणार आहोत, थॅलिक ऍसिड. थॅलिक ऍसिड म्हणजे अर्थो डायबेन्झोइक ऍसिड. अर्थो डायबेन्झोइक ऍसिडलाच आपण काय नावाने ओळखत असतो, थॅलिक ऍसिड. काय म्हणतात त्याला, थॅलिक ऍसिड. तर यांची रिएक्शन सुरुवातीला तुम्हाला कोणासोबत करावं लागेल, अमोनिया सोबत करावं लागेल. कोणासोबत करावं लागेल, अमोनिया. इथे ऍसिड आहे, यांची रिएक्शन्स 2 मोल्स ऑफ अमोनिया घेतले तर एक अमोनिया यांच्यासोबत कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करेल, एक याच्यासोबत कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करेल आणि अमोनियम थॅलेट तयार होईल. पहिल्या याच्यात काय तयार होईल, अमोनियम थॅलेट तयार होईल. हा वाला जो फॉर्म्युला दिसतोय तुम्हाला, तो कोणाचा फॉर्म्युला राहील आता, ऍसिड बेस काय करतील, सॉल्ट बनवतील. हा H आणि हा कंबाईन होईल आणि अमोनियम थॅलेट तयार होईल. NH4 पॉझिटिव्ह NH4 पॉझिटिव्ह असं सॉल्ट तयार होईल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. म्हणजे यालाच आपण काय म्हणतो, अमोनियम थॅलेट. काय म्हणायचं याला, अमोनियम थॅलेट असा एक सॉल्ट तयार होत असते. काय तयार होईल, अमोनियम थॅलेट असं सॉल्ट तयार होईल. आता हा अमोनियम थॅलेट आपण याला हीट करू. काय करू, हीट करू. मी थोडंसं टर्न केलंय. आता हीट केलं तर काय होत असते आपल्याला माहिती आहे की याच्यामधून H2O निघून जाणार आहे. काय निघून जाणार आहे, H2O. आणि आपल्याला काय भेटेल, थॅलामाइड तयार होईल. बरोबर आहे. म्हणजेच हे बेन्झीन ऍज इट इज राहील, CO ग्रुप इथून H2O निघून गेला तर हे कशात कन्वर्ट होईल, NH2. इथे C डबल बॉन्ड O NH2 है ना, प्लस ट्वाइस H2O मॉलिक्यूल निघून जाते. तर अशा प्रकारे हे काय तयार होईल, थॅलामाइड. PH सायलेंट आहे, थॅलामाइड असा तयार होईल. पण आता काय होते, हा थॅलामाइड सुद्धा काय होणार आहे, यांच्यामध्ये स्ट्रॉंग हिटिंग केलं आपण याला. काय केलं, याला स्ट्रॉंग हिटिंग केलं. हे हीटचं साईन आहे. तर हा काय करतो, यामधला एक H आणि हा NH2 हा निघून जातो आणि आपल्याला थॅलाइमाइड तयार होत असते. काय तयार होत असते, थॅलाइमाइड. याला आपण काय म्हणतो, थॅलाइमाइड. अशा प्रकारे हा थॅलाइमाइड तयार होत असतो, जे आपण गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस मध्ये यूज करत असतो. मायनस काय निघून जाईल, अमोनिया. तर हा जो कंपाऊंड आहे PHTHALI थॅलाइमाइड, तर हा केमिकल कंपाऊंड जो आपण गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस मध्ये प्रायमरी अमाइन्स तयार करण्यासाठी यूज करतो,
तो या कार्बोक्सिलिक ऍसिड पासून तयार करत असतो बाय युझिंग दॅट रिएक्शन्स. तर हे अमाइड जे असतात तर हे बनवण्यासाठी आपण अमोनिया सोबत यांची रिएक्शन्स करत असतो. क्लिअर झाली हे. आता नेक्स्ट रिएक्शन्स कोणती आहे आपली? फॉर्मेशन ऑफ ऍसिड अनहायड्राइड. काय तयार करणार आहोत? ऍसिड अनहायड्राइड आणि इस्टर. तर बेसिकली ऍसिड अनहायड्राइड आणि इस्टर हे डिहायड्रेशन्स रिएक्शन्स आहेत. डिहायड्रेशन्स म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. तर त्या सुद्धा आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. हे तुमच्या लक्षात आलं असेल तर सेकंड आपण अमाइड कसा तयार केला हे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण रिएक्शन्स कशी केलेली आहे. फायनली आपण आता थर्ड रिएक्शन समजून घेऊ बाय ब्रेकिंग ऑफ COH बॉन्ड व्हॅल्यू, आहे की नाही. तर ती पहिल्यांदा आपण अनहायड्राइडचं फॉर्मेशन्स करू, आहे ना, ऍसिड अनहायड्राइडचं फॉर्मेशन्स. आणि म्हणून थर्ड यामधली जी रिएक्शन्स आहेत ते आपण घेणार आहोत आता फॉर्मेशन ऑफ, काय म्हणायचं आहे? फॉर्मेशन ऑफ ऍसिड अनहायड्राइड. बघा लक्षात ठेवायचं आहे, ऍसिड अनहायड्राइड तयार करायचं आहे आपल्याला. आता ऍसिड अनहायड्राइड म्हटलं की ऍसिड मधून वॉटर मॉलिक्यूल निघून जाणार आहे आणि त्यासाठी आपल्याला डिहायड्रेटिंग एजंटची यूज करावं लागणार आहे. डिहायड्रेटिंग एजंट आपण या रिएक्शन्स मध्ये यूज करत असतो, आहे ना. तर ते डिहायड्रेटिंग एजंट कोणते यूज करतो? स्पेशली फॉस्फरस पेंटाऑक्साइड हा एक डिहायड्रेटिंग एजंट यूज करू शकतो आपण. आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. पण कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड पेक्षा फॉस्फरस पेंटाऑक्साइड हा बेटर असतो, कारण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जर आपण डिहायड्रेटिंग एजंट यूज केला तर पुन्हा वॉटर ऍड होऊन ऍसिड बनते त्याच्यापासून. समजावून सांगतो मी आता तुम्हाला. तर मला ऍसिड अनहायड्राइड तयार करायचा आहे. त्यासाठी मी 2 कार्बोक्सिलिक ऍसिड घेणार आहे, आहे की नाही. हा एक कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला आणि हा एक कार्बोक्सिलिक ऍसिड. हे जे ऍसिड घेतो आणि यांच्यामध्ये जर मी डिहायड्रेटिंग एजंट ऍड केला, यापैकी कोणताही डिहायड्रेटिंग एजंट ऍड करायचा आहे जो वॉटर काढत असतो, आहे की नाही. P2O5 हे डिहायड्रेटिंग एजंट आपण ऍड केला, फॉस्फरस पेंटाऑक्साइड. हा काय करेल? OH आणि H हा निघून जाईल आणि हा ऑक्सिजन इथे जॉईंट होईल आणि आपल्याला काय तयार होईल? अशा प्रकारे ऍसिड अनहायड्राइड तयार होईल. काय तयार होईल? ऍसिड अनहायड्राइड तयार होईल प्लस H2O निघून जाईल. तर मी ही रिएक्शन्स अशी रिव्हर्स लिहितो थोडी, आहे ना. त्याचं कारण आहे की हे वॉटर वापस याच्यात काही प्रमाणात ऍड होते आणि वापस रिएक्शन्स रिव्हर्स होत असते. त्याच्यामुळे हा जो P2O5 आहे, हा P2O5 यामधल्या वॉटर मॉलिक्यूल सोबत कंबाईन होतो आणि असा हा मेटाफॉस्फोरिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होत असतो. HPO3 हा जो P2O5 आहे वॉटर सोबत कंबाईन होऊन असा मेटा फॉस्फोरिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होत असतो. तर अशा प्रकारे आपण अनहायड्राइड P2O5 चा वापर करून करत असतो. इथे नोट लक्षात ठेवायची आहे की डिहायड्रेशन्स करत असताना फॉर्मिक अनहायड्राइड आपण तयार करणार नाही. कोणतं नाही? फॉर्मिक अनहायड्राइड आपण तयार करणार नाही या रिएक्शन्स मध्ये, आहे ना. तर मग आता या रिएक्शन्स करून पाहू आपण. हे तर जनरल रिएक्शन झाली. तर जसं मला ऍसिडिक अनहायड्राइड तयार करायचं असेल तर मला इथे काय करावं लागेल? 2 मोल्स ऑफ ऍसिटिक ऍसिड घेऊ आपण, आहे ना. हे एक ऍसिटिक ऍसिड घेतला, असाच एक दुसराही ऍसिटिक ऍसिड घेऊ आपण आणि यांची रिएक्शन्स कोणासोबत करू? स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट सच एज P2O5 हा डिहायड्रेटिंग एजंट यूज केला तर हा OH आणि हे H या 2 मॉलिक्युल्स मधून रिमूव्ह होऊन जाईल आणि वी गेट ऍसिटिक अनहायड्राइड. काय तयार होईल? असा ऍसिडिक अनहायड्राइड एक मेन प्रॉडक्ट तयार होईल प्लस H2O. याला आपण काय म्हणतो? ऍसिटिक ऍसिड पासून तयार होत असते म्हणून याला आपण ऍसिडिक अनहायड्राइड म्हणतात. काय म्हणतात? अनहायड्राइड. वापस हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे तो या P2O5 सोबत कंबाईन होऊन मेटाफॉस्फोरिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होत असतो. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलंय ते? म्हणजे रिएक्शन्स मला पाठ करायची नाही. रिएक्शन्स एकदम सिंपल आहे, फक्त समजून घ्यायचे आहे की हे रिएक्शन्स कशा होतात म्हणून. क्लिअर झालं मी काय सांगितलंय? अनहायड्राइडचं फॉर्मेशन्स आपण करून राहिलेलो. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल तर आपण ऍसिड अनहायड्राइडचं फॉर्मेशन्स कसं करत असतो म्हणून. तर आता मी सेकंड एक्झाम्पल मध्ये काय घेतो की इथे जर ऍसिटिक ऍसिडच्या ऐवजी मी आता प्रोपिओनिक ऍसिड घेतला असता C2H5 C2H5
आणि यांची रिएक्शन्स P2O5 सोबत केली असते तर आपल्याला काय भेटलं असतं, प्रोपिओनिक अनहायड्राइड भेटला असतं. काय भेटलं असतं, असा प्रोपिओनिक अनहायड्राइड भेटला असता प्लस H2O साईड प्रोडक्ट निघून गेला असतं. त्यानंतर मी जर इथे बेन्झोइक ऍसिड घेतला असता, काय घेतला असता, असा बेन्झोइक ऍसिड घेतला असता 1 मोल आणि सेकंड मोल असे बेन्झोइक ऍसिड घेतले असते तर मला P2O5 सोबत रिएक्शन्स केली असती ते OH आणि H2 म्हणजे OH आणि H रिमूव्ह झाला असता आणि मला काय तयार झाला असता, असा बेन्झोइक अनहायड्राइड तयार झाला असता. काय तयार झाला असता, बेन्झोइक अनहायड्राइड. तर अशा प्रकारे आपण अनहायड्राइड तयार करत असतो. पण या रिएक्शन्स मध्ये मी तुम्हाला सांगितलंय की हे जे मेटाफॉस्फोरिक ऍसिड आहे यामुळे हे रिएक्शन्स रिव्हर्स होणं प्रिव्हेंट होत असते. त्याच्यामुळे आपण P2O5 हा डिहायड्रेटिंग एजंट वापरत असतो इन्स्टेड ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. नाही तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 चं तेच फंक्शन आहे की वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करत असते. पण आपण P2O5 याच्यासाठी वापरतो की हा P2O5 याच्यासोबत कंबाईन होऊन हा स्टेबल मेटाफॉस्फोरिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होत असतो. आता मी तुम्हाला या रिएक्शन्स मध्ये काही नोट समजावून सांगितलंय की ही रिएक्शन्स करत असताना मी काय सांगितलं आता की फॉर्मिक ऍसिड डू नॉट फॉर्म ऍसिड अनहायड्राइड. फॉर्मिक ऍसिड हा ऍसिड अनहायड्राइड तयार करत नाही. त्याचं कारण आहे की P2O5 सोबत त्याचं जर आपण डिहायड्रेशन होत असते. काय होत असते, डिहायड्रेशन. म्हणजे हा जो फॉर्मिक ऍसिड आहे, कोण, फॉर्मिक ऍसिड, हा फॉर्मिक ऍसिड जर आपण P2O5 मध्ये ऍड केला, नोट लक्षात ठेवायची आहे की इथे आपण ऍसिडिक फॉर्मिक अनहायड्राइड तयार करत काम नसतो म्हणून ह्याच्यासोबत हिटिंग केली त्याच्यापासून कार्बन मोनोऑक्साईड आणि वॉटर निघून जाईल. इन्स्टेड ऑफ अनहायड्राइड तयार होणार नाही, कार्बन मोनोऑक्साईड प्लस H2O असं याचं काय होणार आहे, डिहायड्रेशन होणार आहे. तर ही रिएक्शन सुद्धा डिहायड्रेशन्स आहे. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल निघते ना, पण ही कोणतं डिहायड्रेशन्स आहे, इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन्स. इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन्स आहे. आता इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन्स म्हणजे कोणतं, दोन मॉलिक्युल्स मधून वॉटर मॉलिक्यूल निघून जात असते H आणि OH, त्याला आपण इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन्स आहे. समजलं इथपर्यंत. तर आता आपल्याला जर दुसरी एक मेथड आहे, याच्यापेक्षा बेटर आपण अनहायड्राइड बनवू शकतो. ते म्हणजे ऍसिड अनहायड्राइड. हे ऍसिड क्लोराईड आणि सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड पासून तयार करतो. हे असं अनहायड्राइड तयार केल्यापेक्षा त्याच्यापेक्षा बेटर मेथड आपण यूज करतो, फॉर्मेशन ऑफ ऍसिड अनहायड्राइड. जर आपल्याला ऍसिड अनहायड्राइड तयार करायचं असेल फ्रॉम कोणापासून तयार करणार होता, ते ऍसिड क्लोराईड पासून एक स्टार्टिंग केमिकल कोणता घेणार आहोत आपण, ऍसिड क्लोराईड म्हणजे RCOCl. आणि दुसरा कोणता घेणार आहोत ज्याच्यासोबत आपण रिएक्शन्स करणार आहोत, सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड. सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड वगैरे आपण घेत असतो. यांच्यासोबत सुद्धा रिएक्शन्स करून आपण अनहायड्राइड तयार करू शकतो, यांचं हिटिंग करून. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, जसं मी आता एक एक्झाम्पलच घेतो, मी ऍसिटिल क्लोराईड घेतला. तुम्ही काय घेतलाय, ऍसिटिल क्लोराईड. हा वाला ऍसिटिल क्लोराईड आहे. आणि असाच सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड घेतला. काय घेतलाय, सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड. आणि या दोघांचं हिटिंग केलं आपण. काय केलं, हिटिंग केलं. तर नॅचरली हा Cl निगेटिव्ह, Na पॉझिटिव्ह, हा ऑक्सिजन निगेटिव्ह, कार्बन पॉझिटिव्ह, हा इथे जॉईंट होऊन जाईल आणि हा NaCl निघून जाईल. आणि वी गेट, आपल्याला काय भेटेल, अशा प्रकारे ऍसिटिक अनहायड्राइड तयार होईल. काय तयार होईल, ऍसिटिक अनहायड्राइड. आणि साईड प्रोडक्ट काय तयार होईल, NaCl. त्याच्यामुळे रिव्हर्स रिएक्शन्स होणार नाही आणि त्याच्यामुळे ही बेटर रिएक्शन्स राहील. काय तयार करण्यासाठी, अनहायड्राइड तयार करण्यासाठी, रॅदर दॅन P2O5 हा डिहायड्रेटिंग एजंट यूज केल्यापेक्षा. आता या रिएक्शनचं महत्वाचं काय की याच्यामध्ये मिक्स अनहायड्राइड सुद्धा तयार करता येते आपल्याला. कसं अनहायड्राइड तयार करता येईल, मिक्स अनहायड्राइड सुद्धा आपण या रिएक्शन्स नुसार करू शकतो. फॉर एक्झाम्पल, जसं मी एक एक्झाम्पल सांगतो की आपण एक ऍसिटिल क्लोराईड घेतला. काय घेतला, एक ऍसिटिल क्लोराईड घेतला आणि सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड घेतला. काय घेतला, असा सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड घेतला. असे दोन अलग अलग केमिकल कंपाऊंड घेऊन यांना हिटिंग केलं आपण, आहे ना. तर आपल्याला मिक्स अनहायड्राइड तयार भेटते. मिक्स अनहायड्राइड म्हणजे CH3CO ग्रुप ऍज इट इज राहील, याला हा ऑक्सिजन जॉईंट होईल आणि हा NaCl निघून जाईल.
म्हणजे अशा प्रकारे हा वाला केमिकल कंपाऊंड आपला तयार होईल है ना, मिक्स अनहायड्राइड प्लस NaCl. त्याचं नाव काय देणार तुम्ही? बेन्झोइक इथेनॉइक अनहायड्राइड. काय म्हणसाल आता याला? बेन्झोइक इथेनॉइक अनहायड्राइड या नावानं ओळखलं जाईल. तर असे मिक्स अनहायड्राइड सुद्धा तयार करतो. हे झालं बेन्झोइक इथेनॉइक अनहायड्राइड है ना. तर ऍसिडिक क्लोराईड आणि सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड जर घेतले तर आपल्याला असा मिक्स अनहायड्राइड सुद्धा तयार करता येईल. तर ही अनहायड्राइड तयार करण्याची रिएक्शन्स आहे. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे. आणि फायनली आता आपल्याला काय तयार करायचं आहे? इस्टर तयार करायचं आहे. त्याला आपण इस्टरिफिकेशन्स रिएक्शन्स म्हणतो. ती सुद्धा डिहायड्रेशनच रिएक्शन्स आहे. बरोबर आहे. काय आहे? डिहायड्रेशन्स रिएक्शन्सच आहे इस्टर तयार करण्याची. म्हणून आता आपण फायनल जी रिएक्शन स्टडी करणार आहोत ते आहे फॉर्मेशन ऑफ इस्टर. फॉर्म कार्बोक्सिलिक ऍसिड. फॉर्मेशन ऑफ इस्टर म्हणजे हा फायनल इस्टर तयार करू आता आपण, जो आपल्याला तयार करायचा आहे. फायनली आपण ऍसिड अनहायड्राइड तयार केला. आता इस्टर तयार करू. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं? इस्टरची रिएक्शन समजून घेण्याच्या आधी आपण ह्या तिन्ही रिएक्शन्सवर थोडंसं फोकस करू है ना. म्हणजे मी जेव्हा ही रिएक्शन्स करतो तर इकडे तुमच्या लक्षात आलं असेल की मेन आपला कोण होता? कार्बोक्सिलिक ऍसिड होता है ना. आणि यांची रिएक्शन जेव्हा मी यांच्यासोबत करायला सांगितली असेल तुम्हाला कोणाकोणासोबत? फॉस्फरस ट्रायक्लोराईड. तुम्हाला आन्सर मध्ये लक्षात आलं असेल की इथे काय तयार होत असते? ऍसिड क्लोराईड तयार होईल है ना. ऍसिड क्लोराईड तयार होईल प्लस H3PO3 हा साईड प्रॉडक्ट तयार होईल. हे 3 मोल्स तयार होईल है ना. त्यानंतर मी जेव्हा इथे फॉस्फरस पेंटाक्लोराईड सोबत रिएक्शन्स करायला सांगितली होती तुम्हाला, त्याचंही फंक्शन्स तेच होतं. इथेही आपल्याला ऍसिड क्लोराईड तयार झाला होता प्लस POCl3 प्लस HCl हा प्रॉडक्ट तयार झाला होता. त्याच्यानंतर तिसरी मी रिएक्शन्स करायला सांगितली होती थायोनिन क्लोराईड सोबत पायरिडीन या बेसच्या प्रेझेन्समध्ये. तर इथेही तेच फंक्शन होतं RCOCl है ना. आणि फायनली काय तयार झालं होतं? SO2 प्लस HCl. त्यानंतर मी नेक्स्ट रिएक्शन्स तुम्हाला शिकवलेली आहे की अमाइड तयार करायची आहे. तर मग पहिल्यांदा मी अमोनिया सोबत रिएक्शन्स केली होती. हे ऍसिड बेस सॉल्ट तयार झाला होता. अमोनियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड बनला होता पहिल्यांदा. असा एक अमोनियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि फायनली आपण जेव्हा हीट करू त्याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल काय होते? निघून जाते आणि आपल्याला अमाइड तयार होत असते. काय तयार होत असते? अमाइड प्लस H2. अशा प्रकारे आपण अमाइड्स तयार केला होता. त्यानंतर इथे जी रिएक्शन्स केली होती आपण ती आता नंतर P2O5 या डिहायड्रेटिंग एजंट सोबत केली होती. तर हे दोन ऍसिडचे मॉलिक्युल्स कंबाईन होऊन यांच्यापासून काय तयार झालं होतं? अनहायड्राइड तयार झाला होता प्लस वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला होता. आणि फायनली आपण यांचीच रिएक्शन्स म्हणजे यांचा जे सोडियम सॉल्ट घेतला होता तो आपण ऍसिड क्लोराईड सोबत रिएक्शन्स केली होती. यांचा कोणता सॉल्ट? सोडियम सॉल्ट. तर आपल्याला काय भेटते? इथेही अनहायड्राइड तयार केलं होतं आपण. काय तयार केलं होतं? अनहायड्राइड. इव्हन आपण मिक्स अनहायड्राइड सुद्धा या रिएक्शन्स मध्ये करू शकतो. तर अशा प्रकारे आतापर्यंत जे रिएक्शन्स केले आपण आहे की नाही अनहायड्राइड पर्यंत, तर ते या चार्टमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायच्या होत्या. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे. उद्या आपण कम्प्लीट इस्टरमध्ये मेकॅनिझम सुद्धा आहे आपल्याला, म्हणून थोडं टाइम लागेल. तर एक लेक्चर आपलं पूर्ण फिशर हिस्टरिफिकेशन्सवरच जाणार आहे. तर त्यांच्यामध्ये आपण पूर्ण इन्फॉर्मेशन्स समजून घेऊ. ठीक आहे. तर उद्याला आपण त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये फॉर्मेशन ऑफ इस्टर हे पार्ट समजून घेऊ. तर हे थोडं चार्ट लक्षात ठेवायचं आहे आणि थोडी प्रॅक्टिस करून पाहिजे जेणेकरून तुम्हाला कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. ओके.